कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे। या पद्धतीने आयोग किंवा अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाहीत असं सिब्बल युक्तिवादादरम्यान म्हणतात। हे अत्यंत चुकीचं आहे। केवळ शिवसेनेसाठी नाही तर लोकशाहीसाठी चुकीचं आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलं। यावर एक व्यवस्थित निर्णय घेणं आवश्यक असल्याचं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आयोगाकडून नोटीस न देताच कारवाई करण्यात आली असं म्हणत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर पुन्हा एकदा सिब्बल यांच्याकडून बोट ठेवण्यात आलंय। लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याचं सिब्बल कोर्टामध्ये म्हणालेले आहेत, कारण तुम्ही निर्णय देणार आहात असं सिब्बल कोर्टामध्ये ते म्हणतायत आणि ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर, कारण तुम्ही निर्णय देणार आहात असं कपिल सिब्बल यांनी कोर्टाला म्हटलेलं आहे। त्यावरही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे असं कोर्टानं म्हटलं। आयोगाच्या अधिकारामध्ये स्पष्टता आणणं गरजेचं आहे असं सिब्बल यांनी म्हटलंय। आयोग अधिकाराचा चुकीचा वापर करतोय असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्ष सत्तेमध्ये असतो त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। आयोगाच्या अधिकारामध्ये स्पष्टता आणणं गरजेचं असल्याचं सिब्बल यांच्याकडून बोललं जातंय। कपिल सिब्बल यांच्याकडून आज देखील जोरदार युक्तिवाद केला जातोय। आयोग अधिकाराचा चुकीचा वापर करतोय असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। सुरुवातीपासूनच कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर, त्यांच्या कार्यक्षेत्रावर देखील बोट ठेवलेलं आहे। तर दुर्दैवानं ही वस्तुस्थिती आहे असं सिब्बल यांनी कोर्टासमोर म्हटलेलं आहे। आयोगाच्या अधिकारामध्ये स्पष्टता आणणं गरजेचं आहे। आयोग अधिकाराचा चुकीचा वापर करतोय असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। दुर्दैवानं हे खरं आहे असं सिब्बल यांनी म्हटलंय। कपिल सिब्बल पुढे असं म्हणतात की तुम्ही निर्णय देणार आहात असं त्यांनी कोर्टामध्ये म्हटलंय। तर कोर्टाने असं म्हटलेलं आहे की ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असं कोर्टाने या ठिकाणी नमूद केलंय। लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याचं सिब्बल म्हणतात। आयोगाच्या अधिकारामध्ये स्पष्टता आणणं गरजेचं असल्याचं सिब्बल यांचं म्हणणं आहे आणि आयोग अधिकाराचा चुकीचा वापर करतोय असं म्हणत सिब्बल यांच्याकडून पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर बोट ठेवलेला आहे। पक्ष सत्तेत असतो त्यावेळेला अपात्रतेची कारवाई होत नाही। दुर्दैवानं ही वस्तुस्थिती आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। एखादा पक्ष काही करत नसेल तर फक्त नोंदणी रद्द होते। आयोग अधिकाराचा चुकीचा वापर करतोय असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। पक्ष सत्तेत असतो त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही असं सिब्बल यांनी म्हटलं। दुर्दैवानं ही वस्तुस्थिती आहे असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आयोगाच्या अधिकारामध्ये स्पष्टता आणणं गरजेचं आहे। लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याचं सिब्बल हे कोर्टामध्ये म्हणतायत, कारण तुम्ही निर्णय देणार आहात असं पुढे त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यावर ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं कोर्टाने या ठिकाणी म्हटलेलं आहे। काल देखील कोर्टानं अशीच टिप्पणी जी आहे ती केलेली होती। त्यावर मार्मिक टिप्पणी जी आहे ती सिब्बल यांनी केलेली होती। तर पक्षाच्या कुठल्याही गोष्टी काही बदल केला जात असेल तर तो वेळेत आयोगाला कळवणं हे आवश्यक आहे। ती दुरुस्ती करून तातडीनं रेकॉर्डवर घेतलं जाणं देखील महत्त्वाचं आहे असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। या पद्धतीने आयोग किंवा अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाहीत असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आमदार अपात्रतेसंदर्भातला युक्तिवाद हा सिब्बल यांच्याकडून केला जातोय। आयोग अधिकाराचा चुकीचा वापर करतोय असं सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। पक्ष सत्तेमध्ये असतो त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही। दुर्दैवानं ही वस्तुस्थिती असल्याचं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत। आयोगाच्या अधिकारामध्ये स्पष्टता आणणं हे गरजेचं आहे, कारण जे काही आहे त्यामध्ये चुकीचा वापर आयोगाकडनं केला जातो असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्षाच्या कुठल्याही गोष्टींबद्दल काही बदल केला जात असेल तर तो आयोगाला कळवण्याची जबाबदारी आहे। त्याचबरोबर ती दुरुस्ती करून तातडीनं रेकॉर्डवर घेतली पाहिजे असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे। शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी संदर्भात आमदार अपात्रतेसंदर्भामध्ये आता सिब्बल यांच्याकडनं हा युक्तिवाद केला जातोय। पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। सलग 4 दिवसांपासून युक्तिवाद सुरू आहे आणि कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद या ठिकाणी केला जातोय। निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर त्यांच्याकडून बोट ठेवण्यात आलेलं आहे। आयोगाच्या अधिकारामध्ये स्पष्टता आणणं गरजेचं असल्याचं सिब्बल यांनी आज पुन्हा एकदा नमूद केलंय। आयोग अधिकाराचा चुकीचा वापर करतोय असं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत। कुठल्याही गोष्टीची, संघटनेची किंवा माहितीची शहानिशा न करता एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं असा युक्तिवाद काल सिब्बल यांनी केलेला होता। निवडणूक आयोगाला हा अधिकार नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर निवडणूक आयोगानं जे काही केलं ते त्यांच्या कक्षेबाहेरचं आहे असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी काल केला होता। विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली, याला निवडणूक आयोगानं मान्यता दिली आणि नंतर शिंदे सत्तेत आले असं देखील सिब्बल यांनी म्हटलं। 2/3 संख्याबळ होईपर्यंत वाट पाहिली गेली आणि त्यानंतर मान्यता दिली गेली असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी आज केलाय। हे अत्यंत चुकीचं आहे। केवळ शिवसेनेसाठी नाही तर लोकशाहीसाठी महत्त्वाचं आहे। यावर एक व्यवस्थित निर्णय घेणं आवश्यक असल्याचं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे।
लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याचं सिब्बल कोर्टामध्ये बोलतायत, कारण तुम्ही निर्णय देणार आहात असं पुढे त्यांनी नमूद केलेलं आहे आणि त्यावर कोर्टानं देखील म्हटलेलं आहे की ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यावर सिब्बल यांचा पुढचा युक्तिवाद सुरू आहे. पक्षात बदल केला असेल तर आयोगाला कळवलं पाहिजे असं सिब्बल यांनी म्हटलं आणि ती दुरुस्ती करून तातडीनं रेकॉर्डवर घेतली पाहिजे असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही आमच्या इतरही घटनात्मक संस्थांना कमी लेखू नका असं कोर्टानं म्हटलेलं आहे. इतरही घटनात्मक संस्था आपलं काम करत आहेत असं कोर्टानं या ठिकाणी म्हटलंय. पक्षामध्ये बदल केला असेल तर आयोगाला कळवलं पाहिजे असं सिब्बल यांनी म्हटलं. दुरुस्ती करून तातडीनं रेकॉर्डवर देखील घेतलं पाहिजे असं सिब्बल यांनी म्हटलं. सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर तुम्ही आमच्या इतरही घटनात्मक संस्थांना कमी लेखू नका, इतरही घटनात्मक संस्था आपलं काम करत आहेत असं कोर्टानं सिब्बल यांना म्हटलेलं आहे. पक्षामध्ये आयोगाच्या अधिकारामध्ये स्पष्टता आणणं गरजेचं असल्याचं सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये बोललं जातं. युक्तिवादादरम्यान आयोग अधिकाराचा चुकीचा वापर करतंय असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे. आयोगाकडे काही विषय होते तर आम्हाला कळवायला हवं होतं, आयोगाने आम्हाला काहीच कळवलं नाही. परस्पर निर्णय कसा घेतला असा सवाल कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आयोगाच्या अधिकारामध्ये स्पष्टता आणणं गरजेचं आहे. पक्षामध्ये बदल केला असेल तर आयोगाला कळवलं पाहिजे असं सिब्बल यांच्याकडून बोललं जात आहे. कायद्याची अंमलबजावणी नीट होते का हा प्रश्न असल्याचं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत. आयोगाकडे काही विषय होते तर कळवायला हवं होतं.